व्ही.टी. पाटील सभागृहामध्ये रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरसादवाला यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्षा कल्पना घाटगे यांनी गार्गीजच्या उपक्रमांचा आढावा घेतला. यानंतर डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांचा रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं सन्मान करण्यात आला. रुंदन घाटगे यांनी आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. 23 डिसेंबर 1973ला हेमलकसा इथून सुरू झालेल्या या प्रवासात काय काय घडलं याची माहिती देत त्यांनी हेमलकसातील आदिवासींसह तिथल्या निसर्गाशी आपण कसे एकरूप झालो हे सांगितलं. आदिवासी लोक त्यांच्या परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, भाषा यामुळे जवळ यायला तयार नव्हते. पण हळूहळू आपल्या रुग्णसेवेवर त्यांचा विश्वास बसत गेला आणि हेमलकसा हे आदिवासींच्या परिवर्तनाचं केंद्र झाल्याचं डॉक्टर प्रकाश आमटे यांनी सांगितलं. आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्याबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या प्रयत्नांना हळूहळू यश येत गेलं असं सांगत डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासींसह हेमलकसातील पशुपक्ष्यांच्या सहवासातून आपलं जीवन समृद्ध झाल्याचं सांगितलं. डॉक्टर मंदा आमटे यांनी सुरुवातीला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला, परंतु हळूहळू सगळ्याची सवय होत गेल्याचं सांगितलं. आमटे दाम्पत्यानं आपला जीवन प्रवास उलगडून दाखवतानाच माणसानं निसर्गाशी आपलं नातं कसं जपायला हवं याबद्दल मार्गदर्शन केलं. यावेळी शोभा तावडे, ममता झंवर, सुजाता लोहिया, मेघना शेळके, रेखा सप्रे, बीना जनवाडकर, साधना घाटगे, अंजली मोहिते यांच्यासह रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या पदाधिकारी, सदस्या, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.